हाय मैत्रिणींनो, उद्या आहे मकर संक्रांत आणि आज आहे भोगी. तर या भोगीनिमित्त माझ्या बऱ्याच मैत्रिणीकडे भोगविडे देण्याची पद्धत असेल, जे की अशा प्रकारे सुतवतात. तर हे भोगविडे मी तुम्हाला कशा पद्धतीने इथे मी बनवले आहेत ते सांगते. कारण आपण भोगविडे बनवतो तर बऱ्याच वेळेस असं होतं की ते सुतवल्यानंतर यामधील सुपाऱ्या खाली गळून पडतात आणि ते व्यवस्थित गुंडाळल्या जात नाही. तर इथे मी तुम्हाला भोगविडे मी कशा पद्धतीने बनवते हे इथे तुम्हाला दाखवणार आहे. त्याच पद्धतीने जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खाली कमेंटही करा. तर चला पाहूया भोगविडे मी इथे कशा पद्धतीने बनवले ते. तर त्यासाठी आपल्याला तुमच्याकडे जे 5-7 जे पानं घेतात ते पानं तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये सुपारी, आमच्या इकडे लवंगा आणि विलायचीसुद्धा आम्ही यामध्ये टाकतो. तर त्यासुद्धा इथे मी घेतलेल्या आहेत आणि जाड दोरा घ्यायचा आहे, जो की बारीक दोरा जो वापरतो त्यामुळे हे भोगविडे निसटतात. तर हे पहा असा जाड दोरा मी इथं घेतला आहे आणि तो दोरा जो आहे तिथं आता मी 4 पदरी बनवणार आहे. हे झाला डबल, यानंतर तिसरा आणि परत अशा पद्धतीनं हा 4 पदरी दोरा जितका मला गुंडाळण्यासाठी लागतो तेवढा मी 4 पदरामध्ये बनवला आहे आणि याला इथं मी गाठ देते. अशा पद्धतीने गाठ दिल्यानंतर तुम्हाला जेवढा लांबीचा दोरा लागतो तेवढा तुम्ही बनवून घ्यायचा आहे. आणि इथे मी 5 पानं घेते. तुमच्याकडे जी पद्धत आहे 5-7 त्या पद्धतीने तुम्ही पानं घ्यायची आणि त्यामध्ये इथं मी 5 सुपाऱ्या टाकते. त्यानंतर 2 विलायची, 2 साबीत लवंगा, कोणी कोणी याच्यात साखर तीळ टाकतात, पण ते साखर तिळामुळे पाणी सुटतं आणि सगळे पान जे आहेत ते चिकट होतात. त्यामुळं आपले जे साधे तीळ आहेत ते इथं तिळगुळ इथं टाकायचं आहे पानामध्ये आणि त्याला अशा पद्धतीनं घट्ट मी गुंडाळून घेतले. त्यानंतर जिथे आपण गाठ दिली होती ना तो भाग असं मी बोटाने पकडून ठेवते. 2 वेळेस गुंडाळून घेतले आणि वरच्या बाजूने सुपाऱ्या गळू नयेत त्यामुळं हे पहा अगदी घट्ट ओढून 2 वेळेस इथं गुंडाळले. त्यानंतर खाली याच पद्धतीने आपल्याला गुंडाळायचं आहे. असं 2 वेळेस गुंडाळल्यानंतर परत खालच्या बाजूने सुपाऱ्या गळू नये म्हणून अशा पद्धतीने मी वरती पॅक करते. मग हे भोगविडे आपण घरी देत असाल तर घरीही द्या किंवा कोणी मंदिरात नेत असाल तरीही अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला मंदिरातसुद्धा हे नेता येतात. आणि इथं आपल्याला एक गाठ द्यायची आहे. हा धागा 4 पदरी केलेला आहे तर ह्याची 2-2 पदरं आता आपण बाजूला करून घ्यायची आणि शेवटी अगदी घट्ट अशी गाठ द्यायची ज्यामुळे दोरा की निसटत नाही. अशा पद्धतीने विडे बनवल्यामुळं त्यातील सुपाऱ्या गळत नाहीत आणि दिसायलाही अगदी छान दिसतात. तर गाठ दिल्यानंतर शिल्लकचा जो दोरा आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला आणि अशा पद्धतीने पहा अगदी घट्ट असा हा विडा झाला आहे. तर अशा पद्धतीनं बनवून तुम्ही मंदिरातही अगदी व्यवस्थितपणे हे नेऊ शकतात. कसे वाटत आहेत मैत्रिणी हे व्हिडिओ तुम्हाला नक्की मला सांगा. आणि संक्रांत झाल्यानंतर आपल्याकडे असेच पानं भरपूर साचतात तर ते टाकून नाही देता तुम्ही सर्व पानं एकत्र करा, त्याला स्वच्छ करा, कोरडे करा, धुवून त्याला अगदी पुसून घ्या आणि त्यामध्ये बारीक करून तुम्ही सोप, चुना, कात, बडीशोप
थोडी लवंग, विलायची असं टाकून मिक्सरमध्ये अगदी बारीक करून याचं तांबूल जर फ्रीजमध्ये ठेवलं तर 4-5 दिवस अगदी व्यवस्थित ते राहतं. तर अशा प्रकारे या पाण्याच्या विड्याचा तुम्ही वापर करू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा. धन्यवाद.